पुणे शहराचा विकास करण्याच्या दृष्टीने रिपब्लिकन पक्ष आणि भाजपच्या युतीच्या माध्यमातून रिपब्लिकन पक्षाला 10 जागा दिलेल्या आहेत आणि त्या माध्यमातून आम्ही संपूर्ण शहरामध्ये सक्षम चांगले उमेदवार उभे केले आहेत। 13 नंबरचा देखील यावेळेस इतिहास बदलला जाणार आहे। 13 नंबरचं पॅनल 100% निवडून आणलं जाणार आहे यावेळेस, कारण या पॅनलचा जो मागचा इतिहास आहे तो अनेक वेळेला एका विशिष्ट पक्षाने या ठिकाणी विजय मिळवला आहे, परंतु यावेळेस पॅनल खूप चांगलं आहे। लोकांमध्ये काम करणारे कार्यकर्ते आहेत आणि त्या कार्यकर्त्यांच्या मागं या प्रभागात राहणारी सर्वसामान्य जनता आहे, त्यांची गेली अनेक वर्षे हे सर्व उमेदवार काम करत आले आहेत। त्या कामाचं फळ त्यांना या निवडणुकीत दिसल्याशिवाय राहणार नाही। नाराजी जवळजवळ 90% काढायला आम्ही यशस्वी झालेलो आहोत। आता जी नाराजी होती ती आम्ही परिवर्तित केली। काही ठिकाणी आम्ही आमचे उमेदवार जिथं सक्षम नव्हते तिथं भाजप दिलेत, भाजपचे जिथं सक्षम नव्हते तिथं आमचे दिलेले आहेत। त्यामुळं असं काही दोन्ही बाजूने एखादा उमेदवार बदलण्याचा प्रयत्न झाला फार काही नाही। जय भीम। आता ज्या रिपब्लिकन पक्ष आणि भाजप महायुतीच्या वतीने मी स्वप्नातही विचार नव्हता केला की मला अचानक असं एक सुखद धक्का मिळेल आणि तो सुखद धक्का ह्या माध्यमातून रिपब्लिकन पक्षाने माझं नाव पुढे केलं। जरी आमचा एक उमेदवार बाद झाला असेल पण पक्षाने मला ती संधी दिली आणि नक्कीच येणाऱ्या काळामध्ये भाजप महायुतीचे सोनूभाऊ असतील, आमचं पॅनल असेल तर नक्कीच इथं विजय होणार आहे। नक्कीच विजय आहे आमचा।